वाशिम, कारंजा येथील आमदार श्रीमती सईताई डहाके, जिल्ह्यातील समाज सेवावर्ती आणि महिला पत्रकार भारती देवी सोमाणी यांना राज्यस्तरीय आदिशक्ती पुरस्कार, स्थानिक महिला भजनी मंडळांनाही संस्थेचा पुरस्कार। वाशिम, कारंजा येथील आदिशक्ती श्री भिला माता संस्थान कारंजाकडून सोमवार 30 मार्च 2026 रोजी चैत्र नवरात्रोत्सव आणि संस्थानच्या 19व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून कारंजा नगरीच्या लोकप्रिय महिला आमदार श्रीमती सईताई डहाके यांचे हस्ते आदिशक्ती श्री भिला मातेला शेकडो भाविकांच्या देणगीमधून कारंजा नगरीतील विश्वकर्मा धातूच्या सिंहासनाचे निर्माते तांबटकार प्रदीप गुगळे यांनी त्यांच्या उत्कृष्ट कलाकुसरी मधून तयार केलेले सोनेरी सिंहासन अर्पण करण्याचा आणि कलावंत भजनी महिला मंडळीचा आदिशक्ती पुरस्काराने भव्य सत्कार सोहळा साजरा करण्यात आला। यावेळी बोलताना आमदार सईताई डहाके म्हणाल्या की आदिशक्ती श्री भिला माता ही विश्वाची जननी, विश्वाची आदिशक्ती असून कारंजा येथे ह्या जगदंबेचे चैत्र शुद्ध नवरात्रोत्सव आणि आश्विन शुद्ध नवरात्रोत्सव साजरे केल्या जातात। ह्या जागृत अशा भिला देवीच्या दर्शनाने सकारात्मक ऊर्जा मिळते, त्यामुळे येथे नवरात्रोत्सवात हजारो भाविकांची वर्दळ असते। त्यामुळे पुढेमागे लवकरात लवकरच आपल्या विकास निधीमधून भाविकांच्या सुख सोयीसाठी भव्य असे सभागृह उपलब्ध करून देणार असल्याचे आश्वासन त्यांनी आपल्या संभाषणातून दिले। तसेच महिला ह्या आदिशक्ती असून भजनी मंडळींच्या महिलांना संस्थानतर्फे आदिशक्ती पुरस्कार देत असल्याचा मला आनंद होत असल्याचे सुद्धा स्पष्ट केले। याबाबत सविस्तर असे की कारंजा लाड येथील मंगरुळ वेशीजवळ असलेल्या महाराणा प्रताप व्यायाम शाळेमागे भोईपुऱ्यातील आदिशक्ती श्री भिला माता संस्थान कारंजा येथे चैत्र शुद्ध नवरात्रोत्सव आणि मंदिराच्या 19व्या वर्धापन दिनानिमित्त कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी नगराध्यक्ष संजय काकडे यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रमाच्या उद्घाटक कारंजा मानोरा विधानसभा मतदार संघाच्या लोकप्रिय आमदार श्रीमती सईताई डहाके यांचे उपस्थितीत तसेच प्रमुख पाहुणे महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबईचे प्रदेशाध्यक्ष निलेशजी सोमाणी, श्री भिला माता संस्थान कारंजाचे अध्यक्षतेखाली कार्यक्रमाच्या उद्घाटक कारंजा मानोरा विधानसभा मतदार संघाच्या लोकप्रिय आमदार श्रीमती सईताई डहाके यांचे उपस्थितीत तसेच प्रमुख पाहुणे महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबईचे प्रदेशाध्यक्ष निलेशजी सोमाणी, श्री भिला माता संस्थान कारंजाचे अध्यक्ष देवमनराव मोरे, नगरसेविका श्रीमती कुसुमताई पाटील अघम, नगरसेविका सौ चंदाताई भीमराव कोळकर, नगरसेविका सौ कांचनताई येशुदास डेंडुळे, कंत्राटदार रवींद्र गुल्हाने, किशोर बावणे, गजाननराव साटोटे गुरुजी, लोमेश पाटील चौधरी, ओंकार मलवळकर, रामबक्स डेंडुळे आदींच्या उपस्थितीत आदिशक्ती श्री भिला मातेला सोनेरी सिंहासन अर्पण करण्याचा आणि भजनी मंडळाच्या महिला कलावंतांना आदिशक्ती पुरस्काराने सन्मानित करण्यात सोहळा घेण्यात आला। कार्यक्रमाचे प्रास्ताविक गजाननराव साटोटे गुरुजी यांनी तर सूत्रसंचालन संजय कडोळे यांनी केले। श्री भिला माता संस्थान कारंजा तर्फे भिला मातेचे भक्त तथा दिवंगत गोंधळी लोककलावंतस्व उमेश मधुकर कडोळे स्मृती प्रीत्यर्थ महिला भजनी कलावंताच्या सन्मानार्थ आदिशक्ती पुरस्काराचे आयोजन करण्यात आले असता एकमेव राज्यस्तरीय आदिशक्ती पुरस्कार हा वाशिम येथील सामाजिक कार्यकर्त्या गुरुदेव सेवा मंडळाच्या पदाधिकारी आणि महिला पत्रकार अडसौ भारतीदेवी निलेश सोमाणी यांना देण्यात आला। तर मंडळाचे पुरस्कार भजनी मंडळांना आणि वैयक्तिक 125 महिलांना पुरस्कार देण्यात आले। तसेच यावेळी संस्थानतर्फे डॉ. ऋतिक गजाननराव साटोटे यांचा सन्मानचिन्ह देऊन आमदार सईताई डहाके यांच्या हस्ते सत्कार करण्यात आले। सर्व महिलांचे धार्मिक व आध्यात्मिक कार्य पाहून हे पुरस्कार देण्यात आले। कार्यक्रमानंतर सर्व उपस्थित भाविकांसाठी महाप्रसादाचे रुचकर भोजन देण्यात आले। कार्यक्रमाचे आयोजन अध्यक्ष देवमनराव मोरे आणि सूत्रसंचालक संजय कडोळे यांनी केले होते, तर आभार प्रदर्शन संजय मोरे यांनी केले।